सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आज सकाळी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे फिजिकल आहे ते घटकनुसार जिल्ह्यानुसार कशा पद्धतीने सुरुवात होणार आहे, कोणत्या घटकांना कशा पद्धतीने वेळ लागणार आहे, त्यांचा सिक्वेन्स काय असेल किंवा त्याचा अधिकार कशा पद्धतीने असतात किंवा जे काय असेल ते सगळे विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल, त्या ऐकूनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. सो अजून एक महत्वाची बातमी आत्ताच थोड्या वेळेपूर्वी 10 मिनिटापूर्वी आले, पेपरला कातरून आले, ती व्हायरल झाली आणि पोरांच्या मनामध्ये परत प्रश्न चालू झालेत. सो सगळ्यात पहिला ते एक विश्लेषण युट्यूबच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहोत की ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि काय करायचं आणि याचे ऍडव्हान्टेज काय डिसएडव्हान्टेज काय याचं सगळं विश्लेषण तुम्हाला या पुढच्या 5-6 मिनिटांमध्ये होणार आहे. सो व्हिडिओ शेवट पण बघून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं जे काही पोलीस भरतीच्या बाबतीतले जे अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत करायचं काम आपलं युट्यूब चॅनल करतोय. सो आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. सो बातमी काय आल्या बघूयात आणि मग त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत. अजिबात सांगतोय की कसं फसायचं किंवा काय करायचं हे सगळं तुमच्या हातात लक्षात ठेवा. सो आपण दिशा द्यायचं काम करतोय, खूप सारा एक्सपिरियन्स आहे. सो अशा खूप साऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेल्या आहेत आणि त्यातनं ऍडव्हान्टेज काय आहे एवढंच फक्त बघायचं, डिसएडव्हान्टेजचा विषय सोडून द्यायचा. लक्षात ठेवा, यापुढं मुदतवाढ नाही अशी बातमी आली बघा. भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही. आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी पहिलीच माझी लाईन होती की इथून पुढं कोणत्याही पद्धतीनं अर्जाला मुदतवाढ भेटणार नाही. आज सकाळच्या व्हिडिओमध्ये होतं, हा 15 मिनिटापूर्वी आलाय. माझा व्हिडिओ पोस्ट होऊन 2 तास 3 तास होऊन गेले, लक्षात ठेवायचं. सो लक्षात ठेवा, हे सांगायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला अपडेट आपण देतोय बघा. परत एकदा सांगतोय, यापुढं मुदतवाढ नाही, भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही असे गृह विभागाने स्पष्ट केलेले आहे. समजलं बघा. 8 डिसेंबर नंतर अर्जाची छाननी होईल, हा विषय दिलेला आहे. 8 डिसेंबर नंतर अर्जाची छाननी होईल. पात्र उमेदवारांची फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी सुरू होईल असे सूत्रांनी सांगितलेले आहे. एवढीशी छोटी बातमी आल्या, जे 7-8 ओळी असतील, फक्त छोट्या पॅराग्राफमध्ये 7-8 ओळी असतील. परत सांगतोय, ह्यामध्ये किती तथ्य आहे, किती खोटा आहे, किती खरं आहे, सगळा उलगडा करणार आहे. लक्षात ठेवा, एक गोष्ट खूप महत्वाची आहे, जे सांगतोय आतापर्यंत गेल्या 4 भरतीमध्ये ते तेवढंच झालंय. सो पूर्णपणे विश्वासानं पुढे फेस करा. मी सांगतोय तेवढे डायरेक्शनच जायचं आहे, अजिबात तुमचं नुकसान होणार नाही, लक्षात ठेवायचं. यापुढे मुदतवाढ नाही, भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही असे गृह विभागाने स्पष्ट केलेले आहे. पहिली लाईन आज सकाळी सांगितलेली होती, ही बातमी यायच्या आधीच सांगितलेला विषय सोडून द्या. दुसरी लाईन बघा, 8 डिसेंबर नंतर अर्जाची छाननी होईल. आता अर्जाची छाननीचा मॅटरच येत नाही, लक्षात ठेवायचं. अर्जाची छाननी वगैरे काय होत नाही, डायरेक्टली आहे असा महाआयटीद्वारे जे काही हॉल तिकीट असतील ते हॉल तिकीट डायरेक्टली येतात, लक्षात ठेवायचं. कोणालाही डिस्क्वालिफाय करत नाही. सेंट्रलची एक्झाम नाहीये. सेंट्रलच्या एक्झाममध्ये असं असतं की अर्जाची छाननी करतात, त्यातले पात्र उमेदवार कोण बघतात, त्यामध्ये डॉक्युमेंट चेक करतात, ते डॉक्युमेंट प्रॉपर आहेत का बघतात आणि मग त्यांना डिस्क्वालिफायची सुद्धा एक लिस्ट येते. असा विषय महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये नाही आहे. सो ही जी लाईन आहे, ह्या लाईनमध्ये काही तथ्य नाही, विषय सोडून द्या. अर्जाची छाननी वगैरे काय होत नाही. जेवढे काही अर्ज भरलेत त्या सगळ्यांना हॉल तिकीट येतात. फक्त विषय अशा पद्धतीने असतो की जे चुकलेत त्यांना, त्या विद्यार्थ्यांना माहित असते, जे सिलेक्टेड होतील ती मुलं त्यावेळी डॉक्युमेंटमधून बाहेर पडतील, पण आत्ताच फिजिकलमधनं कोणी बाहेर पडत नाही, लक्षात ठेवायचं. किंवा फिजिकलच्या तोंडावरती कोणी बाहेर पडत नाही, लक्षात ठेवायचं. लेखीच्या तोंडावरती कोणी बाहेर पडत नाही, लक्षात ठेवायचं. ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळी फायनल ज्यावेळी डॉक्युमेंट चेकिंग होतंय त्यावेळी जर तुमचा अर्ज चुकला असेल तर आणि तरच फक्त डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार तेव्हाच त्यांना दिलेला, लक्षात ठेवायचं. त्याच्या आधी सगळे डॉक्युमेंट चेक, क्रॉस चेक करा, ते आवेदन अर्ज बघा, तोच नंबर आहे का बघा, टोकन नंबर बघा, हे बघा ते बघा, 12वी सर्टिफिकेट बघा, असं करा तेच करा, किंवा आउटवर्ड नंबर बघा, कास्ट सर्टिफिकेटचं, एनसीएलचं, जेव्हा जे काय असेल ते सगळं सांगतोय. ते शेवटी होते, सुरुवातीला होत नसते, लक्षात ठेवायचं. त्यामुळं आता लगेचच मुलांमध्ये हे एक प्रकारचा एक वेगळा विषय सुटणार आणि मुलं अजून शांत होणार. फेब्रुवारी म्हटल्यानंतर निवांत, डिसेंबर चालू आहे सर, जानेवारी चालू आहे सर, मग फेब्रुवारीच्या मिडला होणार का एंडला होणार आणि परत त्यांच्यामध्ये त्रास चालू झाला किंवा आळस चालू झाला आणि मग हा आळस तुम्हाला 3, 4, 5, 6, 7, 8 मार्कांनी खचवणार आहे, लक्षात ठेवायचं. 100% खचवणार आहे, जे आहे ते आहे. ठीक आहे बघा. 8 डिसेंबर नंतर अर्जाची छाननी होईल, तर अर्जाची छाननी वगैरे काय होत नाहीये. पात्र उमेदवारांची फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी सुरू होईल असे सूत्रांनी सांगितलेलं आहे. हा विषय जरा वेगळा आहे. पात्र उमेदवारांची फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी सुरू होईल असं सूत्रांनी सांगितलेलं आहे. आता सूत्र आणि हे वगैरे वगैरे अशी खूप सारी सूत्र असतात, लक्षात ठेवायचं. ह्याच्या आधी सांगितले प्रॉपर की हे एक लाईन पूर्ण आयुष्य विद्यार्थ्याची बदलू शकते, पूर्ण आयुष्य, लक्षात ठेवायचं. पाठीमागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की हे सगळं डिपार्टमेंटच्या हातात आहे. ही जर बातमी असेल
तर पुढच्या 15-20 दिवसामध्ये ते कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही टप्प्यावरती हा निर्णय बदलू शकतात. त्यामुळं फेब्रुवारी सांगितले म्हणून आजपासून आळसात गेलाय आणि स्वतःचं नुकसान करणार, लक्षात ठेवा. आत्ताच थांबा. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवा. अजिबात ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. हे सूत्र वगैरे काही विषय नसतोय. असं खूप सारे मेसेज आलेत, खूप सारे विषय आलेत. अजिबात तिकडे लक्ष ठेवू नका. कारण की फेब्रुवारी जरी म्हटलं त्यांनी समजा, तरी सुद्धा विषय वेगळ्या पद्धतीने आहे, लक्षात ठेवायचं. पाठिंबा सांगितलं की अधिवेशन आणि मराठा आरक्षणचा विषय, त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय, त्यातल्या त्यात ह्या 3-4 ज्या घटना आहेत त्या ग्राउंडला हे जे काय हानिकारक आहेत, लक्षात ठेवायचं. पुढे मागं होण्याची शक्यता जोरात आहे. पण लक्षात ठेवायचं, जे जे लहान जिल्हे आहेत, जिथं अर्जांची संख्या कमी आहे, असे जिल्हे 5-6 दिवसामध्ये कव्हर होत असतील तर अशा जिल्ह्यांचं नुकसान का, हा विषय. गेल्या वेळी तुम्ही पुणे कारागृहाचं ग्राउंड बघितलं असाल 2022-23च्या भरतीतलं, तर किती तर महिने ग्राउंड लाभलेलं होतं. त्यावेळी पोरं जाऊन ट्रेनिंगला 3-3 महिने 4-4 महिने ओढून गेले एका जिल्ह्यातले, तरी सुद्धा इकडे ग्राउंड पूर्ण झालेलं नव्हतं. हा इतिहास आहे पाठिंबाच्या भरतीचा. विषय सोडून द्या. समोर काय म्हणतोय, सो कोणत्या टप्प्यावरती निर्णय बदलण्याचा अधिकार हा डिपार्टमेंटला असतोय किंवा सरकारला असतो. त्यामुळं हे जर सांगितलं पुढच्या 15-20 दिवसामध्ये परत निर्णय बदलला तर मग परत तोंडावर पडणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे सांगतोय की आत्ताच या गोष्टीपासून लांब राहावा, सावध राहावा. त्यामुळं लहान लहान जिल्हे आहेत त्यांचं फिजिकल पटकन होऊन जाणार आहे. मोठे जिल्हे आहेत त्यांचं थोडंसं फिजिकल क्रिटिकल होणार आहे, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं जे घटक आहेत, आज सकाळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, मी हे पण सांगतो की ह्या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून त्या ऐकूनला टच करून तो व्हिडिओ तो बघून घ्या. 12-13 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण परत लाईव्ह चेंज करून देणार आहे कारण पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. कारण की घटक वाईज जे काही फिजिकल आहेत त्याला वेळ लागणार हे मात्र नक्की आहे. शिपाई चालू झालं की जे काही जिल्हे असतील, जिल्ह्यांचे अर्ज असतील, त्या पद्धतीनं एकत्रित महिना 1.5 महिना दुसऱ्या घटकला आहेत, त्यानंतर 15 दिवसाने परत तिसरा घटक, त्यानंतर 10 दिवसाने परत चौथा घटक, अशा पद्धतीचे फिजिकल आहे ते पुढे जात राहणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये घटक कमी आहेत, 2-3 घटक आहेत आणि अर्ज कमी आहेत हजारोमध्ये फक्त, ते जिल्हा 20 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये फिजिकल होणार आहे. त्यामुळे नो मॅटर याच्याशी काही संबंधच नाहीये. आणि त्यानंतर लेखी होऊन जाते सुद्धा. बाकी जिल्ह्यांचा काही विषय नाही. फक्त लेखी सगळ्या जिल्ह्यांची एकत्र एका दिवशी घेण्याचा अधिकार डिपार्टमेंटला जरी असला तरी सुद्धा पाठिंबाच्या काही भरत्यांचा विषय जो आहे किंवा महाराष्ट्र पोलीस सेवा भरती, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमामध्ये त्यांनी जरी दिलेलं असलं की एकाच दिवशी एकाच वेळी लेखी होणार आहे, तसं होत नाही, लक्षात ठेवायचं. ह्या लेखी पुढे मागं होतं, लक्षात ठेवायचं. फक्त एका जिल्ह्याच्या सगळ्या घटकांचे लेखी एकाच वेळी घेण्याचा प्रयत्न त्यांचा असतो, लक्षात ठेवायचं. किंवा पुढे मागं त्याच वेळी एकाच वेळी, जसं साताऱ्याचा 2022-23च्या भरतीमध्ये एका दिवशी 2-3 घटक घेण्यात आलेले होते, लक्षात. सकाळी 10 वाजता, 11 वाजता किंवा 8:30 वाजता, दुपारी एकदा आणि इव्हिनिंगला एकदा, अशा पद्धतीने एका दिवशी घेतलेलं होतं. पाठिंबाचा सगळा इतिहास पाहिजे, सगळा अनुभव पाहिजे, तर आणि तरच तुम्ही कोचिंग करू शकता. अदरवाईज तुम्ही काही करू शकत नाही, लक्षात ठेवायचं. सो ज्या संभाव्यता आहेत किंवा ही जी बातमी आली, ही बातमी पोरांना फसवणार, नुकसान करणार, आणि जो आज ऐकणार तो याच्यामध्ये फसणार नाही. तो अजून तयारी करेल. जे काय असेल, भले 2 महिन्यांनी होऊ दे, 3 महिन्यांनी होऊ दे किंवा उद्या होऊ दे, तो स्कोर 40 घेईल, 42 घेईल, 44 घेईल किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये जरी गेली तर 44च्या 44 कसे पडता येईल यासाठी विचार करेल. जर ही बातमी घेऊन जर फेब्रुवारीला जाणार म्हणून निवांत बसला तर मग 2-3 मार्क कमी झाले तर मग एका मार्कानं बाहेर पडशील फिजिकलला. त्यावेळी तुला दुःख कळेल ह्या गोष्टीचं की नियोजन काय, जिंकण्याचे काय ट्रॅक आहेत किंवा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करता आल्या पाहिजेत, तर आणि तरच तुम्हाला यश भेटणार, लक्षात ठेवायचं. अदरवाईज तुम्ही असंच गुंडळत बसाल, अशाच डोक्या खात बसाल आणि एक दिवस फसाल, लक्षात ठेवायचं. पुढची भरती ही लांब आहे, पुढची भरती ही कमी आहे, त्यावेळी कॉम्पिटिशन हे वाढणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्या अशा बातम्या येतील त्याच्यापासून सावध राहा. स्वतःचं नुकसान अजिबात करू नका. लवकर वर्दीवरती यायचं असेल तर 100% प्रत्येक दिवस तुम्हाला घामानेच गाळावं लागेल, गाजवावं लागेल, तर आणि तरच तुमच्या त्या घामाच्या अंगावरती तो शेवटच्या दिवशीचा जिंकलेला गुलाल शोभणारा, लक्षात ठेवा. सो काही करा, यावेळी वर्दीत यायचं एवढं मात्र नक्की. आणि ही बातमी आहे, या बातमीमध्ये जास्त काही तथ्य नाही आहे, फक्त एकच विषय की 7 तारखेला फॉर्म संपतोय, त्यानंतर डेट वाढणार नाही, तो विषय संपला, कारण एकदाच डेट वाढत असते. दुसरी गोष्ट, अर्धाची छाननी होणार नाही, विषय सोडून द्या. सगळ्यांना फिजिकलला बोलवणार, फक्त डॉक्युमेंट वेळी फायनलला ज्यावेळी सिलेक्शन होईल त्यावेळी तुमचं काय गावलं घबाड तर आणि तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार, अदरवाईज तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार नाही, विषय सोडून द्या. आणि नंतर फेब्रुवारीच्या फिजिकलचा विषय तुमच्यापर्यंत आता मी पोस्ट केलेला आहे. हे सगळी तळमळ आवडले असेल तर एक काम करावं लागते, आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागते. त्याच पद्धतीनं तुम्ही जर तयारी जोरात करत असाल तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी गाजलेली PDF आपण घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये 15,323 प्रश्न संच आहेत. सो आत्ताच जर तुम्हाला हवे असेल तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करायचा आहे. त्याच पद्धतीनं 36 जिल्ह्याच्या भरतीसाठी याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आणि मगच मागवायचा आहे, अदरवाईज नाही मागवला तरी पण चालून जाईल. कारण की 1, 2, 4, 10 मार्क जरी पडले तरी 120 मुलं मागं टाकतात ओव्हरऑल मेरिटमध्ये, लक्षात ठेवायचं. हा इतिहास आहे. पाठिंब्याच्या वेळी 4,500 क्वेश्चन सेट होता, यावेळी त्याच्या 3, 3.5, 4 पटी
पाठीनं मोठा क्वेश्चन सेट आणलाय. त्यावेळेच्या भरतीला लक्षात ठेवायचं 53 प्रश्न आलेले होते. यावेळी 100% 80+ प्रश्न या PDF मधले असणार, लक्षात ठेवायचं. सो 36 जिल्ह्याच्या भरतीसाठी आणि त्याच पद्धतीनं 5 घटकासाठी जसं की शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, बॅट्समन असेल, कारागृह असेल, सगळ्याच्या सगळ्या भरतीसाठी याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. सगळे विषय याच्यामध्ये दिलेले आहेत. मराठी ग्रामर असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, GKGS असेल, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सगळे सोडवून दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं पाठिंबाच्या पेपरमधले 1986 पासून ते 2025 पर्यंत सगळे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत. पोलीस प्रशासन असेल किंवा तांत्रिक प्रश्न असेल हे सुद्धा कव्हर केलेले आहेत. जेवढं काय देता येईल तेवढं सगळं दिलं, जेणेकरून पोरांचं सिलेक्शन होईल, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं 99 रुपयाचं डायट प्लॅन सुद्धा याच्यामध्ये मोफत दिलेला आहे. 100 मीटर, 1600 मीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर शॉर्टपुट थ्रोसाठी अतिशय महत्त्वाचा डायट प्लॅन याच्यामध्ये मोफत दिलेला आहे 99 रुपयाचा. त्याच पद्धतीने 15,323 प्रश्न आणि डायट प्लॅन एकंदरीत प्राइस जाते 700 रुपये. तुम्हाला ओव्हरऑल कॉम्बो मिळतोय तो म्हणजे 399 रुपयाला. सो घर बसल्या तुम्हाला जर PDF हवे असेल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती, तर एकच काम करा, या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये PDF तुमच्या घर बसल्या तुमच्या हातातल्या मोबाईलवरती मिळणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही असाल, कोणत्याही गावातून असाल तरी सुद्धा तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये PDF भेटणार आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एकच सांगतोय की एक दिवस हा गाजावा लागणार, लक्षात ठेवायचं. अजिबात ह्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. शेवटी माहिती आवडली असेल, मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या हक्का चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. मी इथंच सांगतो, तोपर्यंत धन्यवाद.